मित्रांनो, नगरपालिकाच्या निवडणुका लागल्या आहेत. आता या निवडणुका लागल्यानंतर आता प्रत्येक आमदार, खासदार, मंत्री, संत्री यांना कुठल्याही रंगाचे झेंडे चालतात. एकदा निवडणूक झाली का यांचा फक्त उठतो तो म्हणजे भगवा झेंडा. बाकी सगळे झेंडे हे विसरून जातात. आणि अशातच आता आपल्याला दिसले ते म्हणजे एकनाथजी शिंदे यांनी निळा झेंडा हातात घेतलेला. हे निळा झेंडा हातात घेऊन काय म्हटले, कशा पद्धतीने आश्वासनं त्यांनी दिली, परत तीच कॅसेट त्यांनी रिपीट केली. बाळासाहेबांची आम्ही भक्त आहोत, इतर गोष्टी जे इतर आहेत, त्यांनी आमचा बाप चोरला, यो गोष्टी त्यो गोष्टी, या सगळ्या गोष्टी यांना निवडणुकीच्या वेळेस आठवतात. नेमकं काय म्हटले शेवटपर्यंत बघा. चॅनलला अजून सबस्क्राईब केला नसेल सबस्क्राईब करून ठेवा, लाईक करा, शेअर करा. आनंद दिघे साहेबांनी 25 वर्षापूर्वी ठाण्यामध्ये शिवशक्ती आणि भीमशक्तीची मूर्तमेढ रोवली आणि आज इथं शिवशक्ती, शिवसेना आणि रिपब्लिकन सेना एकत्र आली. हा योगायोग आहे आणि म्हणून मी सगळ्यांना शुभेच्छा देतोय. खरं म्हणजे दलित, पीडित, शोषित, वंचित समाजाला मुख्य प्रवाहात आणण्याचं काम खऱ्या अर्थाने डॉक्टर बाबासाहेबांनी केला आणि बाबासाहेबांनी जे आपल्या देशासाठी जे योगदान दिलेलं आहे, त्याने बाबासाहेबांनी आपल्या देशाची घटना लिहिली. ही घटना जगामध्ये सर्वोत्तम घटना ठरलेली आहे आणि या घटनेवर आधारित आपला राज्यकारभार चालतो. आनंदराजजी हे बाबासाहेबांचं रक्त आहे, तर आम्ही बाबासाहेबांच्या विचारांचे भक्त आहोत. हमारे देश का स्वाभिमान, हमारे देश का स्वाभिमान बाबा साहेब का संविधान, बाबा साहेब का संविधान, हमारी शान बाबा साहेब का संविधान. हे आपल्याला सांगण्याची आवश्यकता नाही. हमारा स्वाभिमान बाबा साहेब का संविधान. आणि म्हणून जब तक सूरज चांद रहेगा बाबा साहेब का संविधान रहेगा. आणि म्हणून कोणी किती काही फेक नरेटिव्ह केलं तरी सुद्धा जब तक सूरज चांद रहेगा बाबा साहेब का नाम रहेगा. आणि म्हणून आपली जी काही युती झालेली आहे, खरं म्हणजे ही युती एका विचारांवर झालेली आहे आणि खऱ्या अर्थाने शिवसेना देखील एक कार्यकर्त्यांचा पक्ष आहे. अन्यायाविरुद्ध लढणारा, पेटून उठणारा कार्यकर्ता आहे, संघर्ष करणारा कार्यकर्ता आहे. आणि म्हणून बाळासाहेब आनंद दिघे साहेबांची शिकवण 80% राजकारण, 20% समाजकारण, 80% समाजकारण आणि 20% राजकारण, हा मूलमंत्र बाळासाहेबांनी दिला. आणि आज समाजकारणाचं बाळकडू आज बाळासाहेबांच्या आनंद दिघे साहेबांकडून शिकलो आणि बाबासाहेबांकडून या भारताची जी राज्यघटना लिहिली, या राज्यघटनेमुळे एक सर्वसामान्य कुटुंबातला आदरणीय प्रधानमंत्री मोदीजी या देशाचे प्रधानमंत्री झाले बाबासाहेबांच्या घटनेमुळे. आणि हा तुमचा एकनाथ शिंदे एका शेतकऱ्याचा मुलगा या राज्याचा मुख्यमंत्री झाला या बाबासाहेबांच्या घटनेमुळे. आणि म्हणून रिपब्लिकन सेना पण कार्यकर्त्यांची चळवळ असलेला पक्ष आहे. अन्यायाविरुद्ध रस्त्यावर उतरून न्याय मिळवून देणारा पक्ष आहे. आणि म्हणून या ठिकाणी आनंदराजजी यांचा स्वभाव मला पटला, माझा स्वभाव त्यांना पटला आणि आम्ही दोघंही दिलेला शब्द पाळणारे आहोत. एक बार मी म्हणतो नेहमी, एक तर बाळासाहेबांनी आम्हाला सांगितलं की शब्द देताना 10 वेळा नाही 100 वेळा विचार करा, पण एकदा शब्द दिला की माघार नाही. एक तो मैं कमिटमेंट करता नहीं, अगर कमिटमेंट कर दी तो फिर खुद की भी नहीं सुनता.